मैयावर तुमची प्रीत असली तर तुम्ही मैया आज्ञा पाळाल. प्रत्येक माणसा स्वभावामध्ये बालपणापासूनच एक अशी प्रवृत्ती दिसून येते जिना एखादी गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे घडते तेव्हा त्याला त्यात आनंद वा उत्साह वाटत असतो. परंतु जेव्हा एखादीची गोष्ट त्याच्या इच्छेविरुद्ध घडते तेव्हा मात त्या गोष्टी त्याला काही रस वाटत नाही. हाच बुद्धीमुळे प्रत्येक माणूस स्वतःच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी करण्यासाठी धडपडत असतो आणि मग त्याच्या मुखातून असेही शब्द आपल्या कानावर येतात की मला जे वाटेल ते मी करणार, माझी इच्छा, माझी मर्जी, माझ्या बुद्धीला जे पडेल तेच मी करणार. अशा प्रकारे प्रत्येक माणसा स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी रात दिवस प्रयत्न करत आहे. परंतु हे प्रयत्न करत असताना त्याला देवाच्या विसर पडलेला आहे. जे काही करत आहे ते माई निर्माण कार्याला आवडत आहे किंवा नाही हा विषय गोष्टी माणूस गंभीरचे विचार करत नाही. देवाला पसंत असलेल्या आणि देवाला नापसंत असलेल्या गोष्टीवर विचार करलेल्या माणसाकडे वेळ नाही. अशा प्रकारे आपला निर्माण करणे दुर्लभ केलेले व त्याच्या इच्छा बाबतीत कठोर बनवल्यामुळे आपण देवाच्या सहवास गमावून बसतो. हे व्यवस्थित समजून घ्या की देवाने कोणाही माणसाला स्वतःपासून दूर केले नाही, परंतु माणूस स्वतः दूर देवापासून दूर झालेला आहे. माणसाने स्वतःच्या इच्छाप्रमाणे जगणे निवड करून स्वतःला देवापासून दूर केले आहे. मला देवाची गरज नाही, मला देवाच्या आज्ञाची गरज नाही. मी माझ्या स्वतःच्या क्षमतेत सर्व काही हाताळायला सक्षम आहे. माझा लाभ कशात आहे हे दुसऱ्याने मला सांगण्याची गरज नाही. हे असे विचार त्या माणसाला केवळ देवापासून दूरच नेत नाहीत, तर हे विचार माणसा सर्वकालिक विनाशासाठी कारणीभूत ठरणार आहेत. प्रिय भावतो आणि बहिणो, तर तुम्ही असा कोणासाठी विचारात जीवन जगत राहू नका. लक्षात द्या, देव आपल्याचे जे काही करण्यास सांगतो अथवा देवाची आपला बाबती जी काही इच्छा आहे हे सर्व काही आपला हिताचे आहे. आपले नुकसान होय अथवा आपला नाश होय हा हेतूने देवाचे कोणतीही आज्ञा आपल्याला दिलेली नाही. हे समजून घेणं खूप सोपे आहे की देवाच्या सर्व आज्ञा आपला हितासाठीच आहेत. म्हणून त्या आज्ञाचे आपण पालन करायला हवं, परंतु तरीही संकलनाच देवाचे आज्ञा पालन शक्य होत नाही. कारण देवाची आज्ञा पालनपुरी एक अट आहे आणि ती अट म्हणजे जो देवावर प्रेम करतो तो देवाची आज्ञा पालन शकतो. जो देवावर प्रेम करत नाही तो देवाची आज्ञा कधीही पाळू शकणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या मुला आपले वडील लाडवत असतील जर जो त्याच्या वडिलांवर जीवापाड प्रेम करत असले तर त्याचे वडील त्याच्या जे काही सांगेल ते तो मुलगा निश्चित ऐकेल. परंतु जर त्याच्या वडील प्रेम नसेल तर जेवढ त्याला जमेल तेवढ्याचे तो वडील ऐकेल अथवा काही ऐकणार नाही.
त्याच्याप्रमाणे जर आपलाही हृदयात देवाबद्दल प्रेम नसेल तर आपण त्याच्या आज्ञा देखील पाळू शकणार नाही. मग तुम्ही असा विचार करू शकाल की आम्ही रात दिवस प्रभूला हाक मारतो, त्याच्याकडे प्रार्थना करतो, मग आमची त्याच्यावर प्रेम करत नाही का? हे कस शक्य आहे की आमच्या हृदयात देवाबद्दल प्रेम नाही? नीट समजून घ्या, येशू प्रभू मग अनेक लोक हाक मारतात, पण फारच थोडे लोके असे जे त्याने सांगितले वचनप्रमाणे जीवन जगत राहत. माणूची येशूच्या मागे चलत असलेल्या लोकांची ही मनस्थिती समजून घेऊन एकदा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही? येशू मागे अनेक लोक चालतात. अनेक जण त्याच्या पाया पडून त्याला प्रभूजी गुरुजी अशी हाक मारत, त्याला जवळ विनंती करत असेल, परंतु त्याला सांगल जण येशूला शेवटपर्यंत चिकटून राहील नाहीत, कारण त्याच्या अनेकादा येशूच्या आज्ञा अवघड वाटचे आणि माणूस म्हणते त्याला सोडून निघून जाणे. कारण सत्यता ही होती की मुळात त्याचे येशूवर प्रेमच नाहीत. मैया प्रिय भावनो आणि बहिण, येशूवर प्रेम असणे गरज आहे, कारण आपला हृदयात येशूबद्दल निष्कपट आणि प्रामाणिक प्रेम नसले तर आपण त्याच्या आज्ञा कधीही पाळू शकणार नाही. परंतु नुसत प्रेम नाही तर सांगत मोठ आणि पाहिल प्रेम. आपला पाहिल प्रेम येशूला असर पाहिजे, नंतर बाकी चांगल्या गोष्टी. परंतु जर आपला देवापाशी जास्त प्रेम आपला शरीरावर, जीवावर, संपत्तीवर, मुलावर, पती पत्नीवर, नोकरी व्यवसायावर आणि आपण ठरवलेले ध्येयावर करत राहू तर नक्कीच त्याच्या आज्ञा पालनात आपल्याच्या अडथळे निर्माण होणार. म्हणूनच्या येशूच्या आज्ञा पाळण्यात जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनातील गोष्टी समोर दिसू लागतात, तेव्हा लागेल तुम्ही स्वतःला सावरात आणि येशू आज्ञा पालनस्फूर माय बोलता. ही अशी प्रवृत्ती जर तुम्ही बदलली नाही तर तुम्ही नाशाच्या मार्गावर चलत राहणार आहात. तुम्ही देवाच्या प्रेमा कधी गंभीरचे विचार केला आहे का? प्रभू येशू आपल्यासाठी ह्या पृथ्वीवर आला, त्याला स्वर्गात काही गोष्टी कमत राहत होती, माणूस तो पृथ्वीवर आला असे नाही, तर आपला सर्वांना वाचविण्यासाठी तो आला होता. त्याने चांगला माणसाला पापाची शिक्षा स्वतःच्या शरीरावर घेतली. आपल्यासाठी तो अपमानित झाला, आपल्यासाठी तो घायल झाला व आपल्यासाठी तो वधस्तंभावर मरण पावला. वधस्तंभावरील बलिदानाद्वारे त्याने आपल्यावरील त्याचे अपार प्रेम प्रकट केले. त्याच्या या प्रेमामुळे आपला पापाची क्षमा मिळेल सकल झाले. त्या हा प्रेमामुळे आपल्याला जागृत अंधारातून बाहेर येणे शकल आहे. त्याच्या हा प्रेमामुळे आपला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त होणे सकल झाले आहे. त्याच्या प्रेमामुळे आपला मला सर्वकालिक जीवन मिळायचे असा प्राप्त झाले आहे. मग त्या प्रेमल प्रभूवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीचे प्रेम करण तुम्हाला गरजेच वाटत नाही का? तुम्ही आपला अंतःकरणाचे परीक्षण करा. तुम्ही प्रार्थना करत असले अथवा तुमच्या मुख्यात रात दिवस येशूचे नाव असेल, म्हणून असं अजात समजू नका की तुम्ही येशूवर प्रेम करत आहात,
कारण रात दिवस येशूचं नाव घेणारी माणसे त्याला ना आडावाडी किती करत राहतात. माणसे त्याच्या आज्ञानुसार वागत नाही व बेलप्रसंगी त्याचा हात सोडून देतात. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुमच्या हृदयात त्या विषयाची खर प्रेम आहे का, जे प्रेम तुम्हाला त्याच्या आज्ञा पालनासाठी नेहमी उत्तेजित ठेवत, की तुमच्या हृदयात एक बनावट प्रेम आहे जे तुम्हाला बेलप्रसंगी त्याच्या आज्ञा पालनापासून मागे बलवंत. माझ्या प्रेम भावना आणि बहिणो, ज्यांना प्रभू आपला सर्वकालिक जीवनाचे असा प्राप्त झाले आहे, त्याला बदल तुमच्या हृदयात प्रेम आहे का? जर नाही तर त्याच्यासमोर रडा आणि तुमच्या हृदयात ते प्रेम निर्माण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करा. कारण जर आपल्या हृदयात हे प्रेम निर्माण झाले नाही तर आपण त्याच्या आज्ञा पाळू शकणार नाही, व जर आपण त्याच्या आज्ञा पालन शकलो नाही तर मग आपला सर्वकालिक विनाश अटल आहे. तुमच्या हृदयात येशूबद्दल प्रेम निर्माण आणि त्याच्यावरील प्रेमानंतर तुम्ही त्याच्यानं आज्ञा पाळत मानून दररोज प्रार्थना करून त्याच्याबद्दल कृपा आणि शक्ती मागा. आमीन.